मोठ्यांपैकी मोठे पंखी हा आमचे पप्पा. चिडचिड कोण करताय छोट्या छोट्या गोष्टींवर? उलसे झाले की कांग 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 आमची ताई. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आजचा ब्लॉग खूप खास असणार आहे आणि इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आज मी फॅमिली सोबत एक गेम खेळणार आहे. तो गेम असा आहे की मी घरच्यांना काही प्रश्न विचारणार आणि ते कोणाशी रिलेटेड असतील, म्हणजे ते कोणावरती अप्लाय होतात हे घरचे उत्तर देतील. त्याच्यामध्ये मी, ताई, दीदी, दादा, राहुल भैया आणि वहिनी हे असतील ज्यांच्यावरती ते प्रश्न अप्लाय होत असतील. आणि त्यांच्याबद्दल सांगणार मम्मी आणि 2 आजी आहेत, त्या सांगतील की ते प्रश्न कोणावरती अप्लाय होणार. तर असा गेम आहे. बघूयात सगळ्यात जास्त कोणावरती प्रश्न अप्लाय होतात, मग ते चांगले असू द्या किंवा थोडेसे निगेटिव्ह असू द्या. तर बघूयात. चला, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. गेम चालू करायचा आपण. चला. ह्या मंकीचं नाव काय आहे? चिंटू. आणि पांडाचं? गुड्डू. गुड्डू गुड्डू नाव आहे होय. आणि ते काय खातात आणि पितात काय? दूध नाही पित तुझ्यासारखं? रडतंय कोण जास्त? कोण आहे चिंटू? येडच आहे मग ते, आहे ना? नाही. ओके, ठीक आहे. तर मित्रांनो, चला आपण गेम स्टार्ट करूयात. मी प्रश्न विचारणार, ठीक आहे? तो तिघींमध्ये प्रश्न असणार. जो प्रश्न विचारल ती गोष्ट कोणावरती अप्लाय होती हे तुम्ही सांगायचं. म्हणजे अप्लाय कोणावरती होणार? माझ्यावर, दीदीवर, ताईवर, दाद्यावर, वहिनीवर का राहुल भाईवर, ठीक आहे? असे 5 जण. आता दीदी आणि दादा आणि राहुल भाई नाही येत, ते गेलेत कामाला. आम्ही 3 जण अवेलेबल आहोत. दीदी ताई, मी आणि वहिनी. तर आम्ही 3 जण आहोत आणि 3 जण कामावरती आहेत. पण त्यांना पण व्हिडिओ बघितल्यावरती कळेल की त्यांच्यावरती कुठल्या कुठल्या गोष्टी अप्लाय होतात, ठीक आहे? तर मी पहिला प्रश्न विचारतोय, ठीक आहे? आमच्या सगळ्यांपैकी, आमच्या 6 जणांपैकी कोण लवकर रागवतं? मोठं आहे, काय वाटतं तुला? कोण लवकर रागवतं? खरं खरं सांगायचं. ते काय बोलणार नाही, सांग तिला कुणाचं नाव घ्यायचंय? आकाश, मी, दीदी, आदी, का नेहा, का राहुल? राहुल तर गरीब आहे बाबा. मग सगळ्यात जास्त कोण रागवते? बोललं की लगेच आमच्या आधीला जरा लागतो राग. अरे माझ्यावर आलं पहिलं. 1 पॉइंट आदिला. ओके, मग तुला कोण वाटतं कोण रागवते? बाय. गवस हे तो तुला पुढं कोण गरीब वाटतंय? बसला. तुला कोण वाटतंय सगळ्यात जास्त कोण रागवतंय? अक्षय बेटा चांगला आहे. अक्षय बेटा. रागवतोय कोण सगळ्यात जास्त? रागवते पण हा? बोललं की राग येतो. आमची आधी राग बोलू देत नाही. पण आदिरा छोटी आहे ना. आदिरा छोटी आहे तरी मोठ्यांपैकी हा? आमचे पप्पा. तालिया. ठीक आहे, चला. तर दुसरा प्रश्न असा. ए बाबा लव यू. ओके, ठीक आहे, चला. तर सगळ्यात जास्त कोण हसतं घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरती? काय बरोबर. बाय, तुला कोण वाटतं सगळ्यात जास्त कोण हसतं? आले आणखीन आमची बाई. लय नाही, आईचा मोठ्याचा आवाजच येत नाही, पण हसता. हा. ओके, ठीक आहे. मग तुला कोण वाटतं सगळ्यात जास्त कोण हसतं छोट्या छोट्या गोष्टींवर? ओके, ठीक आहे. तर 1 पॉइंट ताईला भेटलेला आहे. तर मित्रांनो, आता मी तिसरा प्रश्न विचारत आहे. सगळ्यात जास्त झोपतं कोण घरात? हा, बरोबर आहे. तो सकाळी आणि रात्री नाईटला जागतो पण तो जास्त. 2-3 वाजेपर्यंत जागतो तो, आणि सकाळी 9-10 वाजेपर्यंत झोपतो. तुला कोण वाटतं सगळ्यात जास्त झोपतंय कोण घरात? खरं आहे सांग.
खरं सांगायचं, असं विचार नाही करायचा, कोणी काय बोलणार नाही तुला. जे आहे ते, राग नाही येणार, जेन्युइनली सांगायचं. अक्षय झोपत होते, संध्याकाळी काम करतोय मग सकाळी वेळ झोपतोय. काम करतं. मग आता तू बी झोपतोस पण तुला लवकरच उठवी ते तर आता आम्ही झोपत आहे. ओके, मग तुला कोण वाटतं? हा? दादा. ओके, ठीक आहे मित्रांनो, मी आता चौथा प्रश्न विचारतोय. ठीक आहे, जर आपल्याला बाहेर कुठं जायचं असेल तर सगळ्यात जास्त लेट कोण करतं, म्हणजे उशीर कोण लावतं? ह्या पण आहेत ना. बाय, तुला काय वाटतंय? आणि आपली राणी पण टीचर लय उशीर लावते तिला. हा, मेहंदी दिला लेट होते मला ना. तिला पण ओके. होते काम करून कावायला पण नाटायला वेळ लागते. इचरी ती लय लय वेळा आहे का नाही? आणि सगळ्यात जास्त लवकर कोण आवरतंय? सगळ्यात जास्त आवरायला कोण? मी आणि दादा. कपडे अडकवले, निघले पाहिजे. लावते आधी. ओके, ठीक आहे. तर पाचवा प्रश्न विचारतोय मी. ठीक आहे, पाचवा प्रश्न विचारतोय. लहान सहान गोष्टींवरती ओव्हर रिॲक्ट कोण करतं? ताई ओके, बाय, तुला कोण वाटतं? कोण जास्त ओव्हर रिॲक्ट करतंय? चिडचिड कोण करतंय छोट्या छोट्या गोष्टींवर? उलट झाली की काम आमची ताई. मम्मीला पण सेमच वाटतंय का? ओके, ठीक आहे, चला. तर घरात मोबाईल वरती जास्त कोण असतं? तू आकाश कामाची आहे ती. ती कामच नाही. पण आहे जास्त कोण असते? ओके. लोड आहे. हां, ओके, ठीक आहे, चला. ठीक आहे, म्हणजे पुढचा प्रश्न विचारतोय. आपल्या घरात विसरायची सवय जास्त कोणाची आहे, म्हणजे कोण जास्त सांगितलेलं काम किंवा एखादी गोष्ट विसरतं? दीदी. बाय, तुला काय वाटतं? दीदीच विसरते. दीदी आणि आकाश सोबत. हा, असं. हा, दादा पण विसरते, दीदी पण विसरते. यस, बरोबर आहे. दीदीला कामाच्या ह्याच्यामध्ये लक्षात राहत नाही. ठीक आहे, तर आपण त्याच्या पुढचा प्रश्न विचारूयात. ठीक आहे, सगळ्यात जास्त आपल्या घरात भाऊ कोण आहे? तुला काय वाटतं? दीदी बी आहे, पण दीदी जास्त म्हणजे दाखवत नाही. दाखवलं तर मग दादा पण हे करतो. बरोबर. भाऊ दादा दीदी. डोकं म्हणजे हुशार म्हणायचं तिला. राईट, बरोबर आहे. बरोबर. मम्मा, तुझ्यावर जास्त सगळ्यात प्रेम कोण करतंय? सुन्या, तू करते? मोठ्याने सांगितलंय तिला. बरं, तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं बाबू? हा, तुला कोण आवडतं सगळ्यात जास्त? ओके, ठीक आहे, चला. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न मी विचारतोय. आपल्या घरात सगळ्यात जास्त हट्टी कोण आहे? आमच्या 6 जणांपैकी कोण आहे मोठे? ताई बाय, तुला काय वाटतं? आणखीन एक पॉइंट ताईला म्हणजे मिळालेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये घरामध्ये सगळ्यात जास्त शांत कोण बसतं? आई. 6 जणांपैकी 6 सांगा राव. जणांपैकी होय. कोण शांत बसते? दादा बसते. दादा शांत आहे? हा, बोला. कोण शांत नाही बसत? उठायचं, आंघोळ करायची, आपलं आपलं सुधारायचं. हाफिस. ओके, आता हा प्रश्न आहे दीदी, ताई आणि वहिनीसाठी. सगळ्यात जास्त, ठीक आहे, सगळ्यात जास्त घरात मदत कोण करतं मम्मीला? ताई. ताई करते. ताई करते. ताई काम करते. हुशार आहे ताई, हुशार. ओके, 6 जणांपैकी मोबाईल शिवाय कोण राहू शकत नाही? मोबाईल शिवाय कोण राहू शकत नाही? नाही. तिचं कामच नाही
कामाचं सोडलं तर म्हणजे असं कोणाला जास्त मोबाईलची आवड आहे? नाही ताई पण आहे. हे कसं हसायला लागल्यात की सगळ्यात जास्त हे बघतात माहिती का, येऊन जाऊन इंस्टावरती असतात, कोणी लक्षात देत नाही. रियालिटी हसायला लागल्यात लगेच माझं नाव घेतलं की. सगळ्यात जास्त फोन हे बघतात माहितीये का, त्यांचा इंस्टाग्राम जर टाइम बघितला ना, असते ना बाय. तुला कोण वाटतंय फोन जास्त कोण बघताय? म्हणजे कोण फोन शिवाय राहू शकत नाही? अभिनयासारखं करावं बरोबर ह्यांना हसायला यायला लागलं. ह्यांचा इंस्टाग्राम जर ह्यांचं बघितलंस ना बाय, एक ऍप असतं इंस्टाग्राम म्हणून, तो ऍपचा जर टाइम बघितला ना तर दिवसात ना कमीत कमी 4 ते 5 तास, कमीत कमी 3 तास तरी आरामात. ठीक आहे, तर मित्रांनो आपले जे काही छोटे मोठे प्रश्न होते ते विचारून झालेले आहेत आणि सगळ्यात जास्त पॉईंट मिळालेले आहेत. ऑब्विसली मला पहिल्याच प्रश्नाचं उत्तर माझ्यावरतीच होतं आणि शेवटचं पण माझ्यावरतीच आलं. म्हणजे मी जेवढे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये 2-3 इन्क्लूड मध्ये मी सगळ्यात जास्त होतो. फोनच्या बाबतीत, रागाच्या बाबतीत, त्याच्यानंतर झोपण्याच्या बाबतीत पण होतोच ना. 4-5 उत्तरांमध्ये मी इन्क्लूड होतो जास्त. म्हणजे सगळ्यात जास्त पॉईंट मला मिळालेले आहेत. तर मी हारलेलो नाही, जिंकलेलो आहे मी. तर मित्रांनो असा होता आजचा गेम. छोटासा गेम होता आणि सगळ्यात जास्त पॉईंट्स मला मिळालेले आहेत. तर आजचा विनर मी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण अशाच नवीन मजेशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.